एक देश एक निवडणूक ही अत्यंत चांगली संकल्पना. भाजपच्या खासदार हेमा मालिनींचं वक्तव्य. पुन्हा पुन्हा निवडणुका होतात तेव्हा आचारसंहितेमुळे विकास कामं ठप्प होतात, असंही हेमा मालिनींचं वक्तव्य. 14 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीवर भाजप ठाम. सूत्रांची माहिती. भाजपकडून मित्रपक्षांना स्पष्ट संकेत. नगरविकास खातं शिवसेनेकडेच राहणार. सूत्रांची माहिती. नगरविकास खात्यावरनं शिवसेना आणि भाजपमध्ये होती रस्सीखेच. अजित पवारांना अर्थ खातं मिळणार असेल तरच महायुतीला अर्थ. आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य. महानगरपालिकांच्या निवडणुका आता एप्रिल नंतरच होण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार चर्चा. नागपूरमध्ये आजपासून खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. अभिनेत्री काजोलच्या हस्ते सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित राहणार. दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन स्थळ बदललं जाण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींना साहित्य संमेलनाचं निमंत्रण. त्यांनी निमंत्रण स्वीकारल्यास विज्ञान भवनात उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 25 डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी. परीक्षा पुढे न ढकलल्यास अन्नत्याग आंदोलन करण्याचा अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचा इशारा. ठाण्यातल्या एका रहिवाशाचं घर बेकायदेशीररित्या विकल्याच्या आरोपाखाली खेरवाडी पोलिसांनी भाडाच्या 2 अधिकाऱ्यांसह 4 विरोधात केला गुन्हा दाखल. तक्रारदार ठाण्यातले रहिवासी. मुंबईतील कर्नाक पूल 5 जून 2025 पासून सेवेत आणण्यासाठी आता पालिकेकडनं प्रयत्न सुरू. अतिरिक्त पालिका आयुक्तांकडनं पुलाच्या कामाचा आढावा. नागपूरच्या कोराडीतल्या तेजस्विनी विद्यालयातल्या पंतप्रधान परसबाग योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडनं शाळेच्या परिसरात परसबाग तयार. परसबागेत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचा भाजीपाला पिकवला. शालेय सहलींचा हंगाम झाला सुरू. रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळं गजबजली. किल्ले रायगडाला सर्वाधिक पसंती. देशातील रस्ते अपघातातील मृत्यूंच्या संख्येमध्ये वाढ. वर्षभरात 4,80,000 अपघात तर 1,78,000 मृत्यू. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची लोकसभेमध्ये माहिती. तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस. तामिळनाडूतल्या अतिवृष्टीमुळे अनेक शाळांना सुट्टी. नागरिकांना खबरदारीच्या सूचना. मुंबईमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि यामुळे मुंबईतील हवा पुन्हा प्रदूषित. कुलाबा आणि कांदिवलीतली हवा सर्वाधिक प्रदूषित. राज्यामध्ये रविवारपासून पुन्हा एकदा ढगाळ वातावरण. राज्यातील थंडी कमी होण्याचा अंदाज. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ढगाळ वातावरण. मेट्रो 3 प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचं प्रकरण पुन्हा कोर्टाकडे. MMRCLवर हमी उल्लंघनाचा ठपका. केवळ 10%च वृक्षारोपण झाल्याची माहिती. अकोला शहरात मांजा विक्री करणाऱ्यांवर पालिकेकडून धडक कारवाई. 3 जणांना 13,000चा दंड तर 3घांकडनं 50,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित मांजा हस्तगत. अमरावतीमध्ये अवैध नायलॉन मांजाची विक्री. अकोल्यातनं एकाला घेतलं ताब्यात. 60,000चा मुद्देमाल हस्तगत. देशातल्या प्रार्थना स्थळांच्या बाबतीत नवीन याचिका आणि नवे आदेश नकोत. देशभरातील कोर्टांना सुप्रीम कोर्टाचे आदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.